नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. राजश्रीला आता चक्कर येत असते. घरात आता सकाळी सर्वजण जेवणाची तयारी करत असतात. राजश्री तिथे येताच ती खाली पडते. मग आता घरच्यांना कळतं. त्यांचं लक्ष गेल्यावर ते धाव घेतात राजश्रीकडे. तर राजश्री खाली पडलेली असते चक्कर येऊन. मग सर्वांनाच खूप भीती वाटते. सर्वजण खूप घाबरतात की अचानक राजश्रीला काय झालंय, आणि सर्वजण तिला आता उचलून बेडवरती झोपवतात. त्यानंतर सिंधूला मात्र खूप काळजी वाटत असते. सिंधू एक डॉक्टर असल्यामुळे ती अगोदर चेक करते आणि त्यानंतर डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर आता राजश्रीला चेक करतात आणि मग म्हणतात की यांना शुद्ध नाही आहे, त्यामुळे आपल्याला काहीच कळणार नाही. पण यांच्यासोबत कोण होतं कालपासून, यांना काही सिम्पटम्स होती का, यांना याआधी असा त्रास झाला आहे का कधी. मग आता सर्वजण राजश्रीला पाहून म्हणतात की सकाळपर्यंत ती ठीक होती, पण 2-3 दिवसापासून तिचं डोकं दुखत होतं असं रत्नाकर म्हणत असतात. मग आता राजश्रीची अशी तब्येत झाली आहे पाहून रत्नाकरांनाही खूप काळजी वाटत असते. डॉक्टर आता रत्नाकरांना म्हणतात की अहो, यांना सिम्पटम्स होती तर मग तुम्ही काही टॅब्लेट वगैरे दिली होती का, कुठे दाखवलं होतं का याआधी, आणि यांना कसला त्रास आहे का. तर मग रत्नाकर म्हणतात की या राजश्रीला तसा त्रास काही नाही आहे, फक्त थोडंसं किचनचं ती बघत असते, त्याचाच थोडा स्ट्रेस असतो सकाळी, बाकी तर काही प्रॉब्लेमच नाही आहे राजश्रीला. मग आता डॉक्टर म्हणतात की मग यांची जेव्हा सिम्पटम्स तुम्हाला दिसली तेव्हा यांना काही टॅब्लेट वगैरे दिली होती का, यांना कोण बघत होतं. तर मग आता सर्वजण सिंधूलाच बघायला लागतात, कारण सिंधूने राजश्रीला सकाळीच एक टॅब्लेट दिलेली असते. आता मधू लगेचच वेळेचा फायदा घे डॉक्टरांना म्हणते की हो, सकाळी आईंचं डोकं दुखत होतं तेव्हा मला माहीत आहे, मी बघितलं होतं की सिंधूने एक गोळी दिली होती आईंना डोकेदुखीची. मग आता सिंधू ही गोळी दिलेली असल्यामुळे लगेचच हो बोलते. मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही जी गोळी दिली होती ती मला दाखवू शकतात का, आपण त्याच्यावरून बघू शकतो की नक्की यांना काय प्रॉब्लेम होते ते. मग सिंधू म्हणते की हो, मी दर महिन्यालाच आईंना गोळी देत असते, आणि मग मी डॉक्टर असल्यामुळे मीच त्यांची काळजी घेत असते, मीच सकाळी त्यांना गोळी दिली होती. आता सिंधू लगेचच ती जी दिलेली गोळी असते ती डॉक्टरांना दाखवते. डॉक्टर आता म्हणतात की अहो, तुम्ही ही गोळी दिली ना, त्याची एक्सपायरी डेट पाहिली होती का, मग आपण ती चेक करूया, कदाचित त्यांना गोळीचंसुद्धा इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून आता डॉक्टर ती गोळी चेक करतात. इथे सर्वजण डॉक्टरांकडेच पाहत असतात. तर सिंधू ही खूप घाबरलेली असते, कारण डॉक्टर म्हणतात की अहो, किती निष्काळजी आहात तुम्ही गोळी देताना तिची एक्सपायरी डेटसुद्धा पाहिलेली नव्हती, ह्या गोळीवरची डेट एक्सपायर झालेली आहे, मग तुम्ही ही गोळी कशी काय दिली. आता हे ऐकून घरच्यांना खूप धक्का बसतो. तर डॉक्टर आता म्हणते की मी तुमच्यावर कंप्लेंटसुद्धा करू शकते, तुम्ही अशी एक्सपायरी झालेली गोळी देतात, किती मोठा प्रॉब्लेम झाला आज, ह्या बाईची तब्येत तुमच्यामुळेच बिघडली. आता डॉक्टरसुद्धा सिंधूवर खूप संतापलेले आहेत. हे ऐकून तर घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो. तर इकडे रुक्मिणीला लगेच बोलायला होतं. रुक्मिणीताई सिंधूला म्हणतात की काय गं, किती निष्काळजी आहेस तुला साध्या गोष्टीसुद्धा कळत नाही का, तुझ्यामुळे आज तिला किती भोगावं लागते, बघ त्या राजश्रीची काय अवस्था झाली आहे, ती याला फक्त तू जबाबदार आहेस हा सिंधू. तर मग आता सिंधूला खूप वाईट वाटत असतं. सिंधू म्हणते की हे अशक्य आहे, मी गोळी देताना पाहून दिली होती आणि त्याच्यावरती डेट होती. मग आता घरच्यांना विश्वास बसत नाही आहे. घरच्यांचा डॉक्टरांवर विश्वास बसलेला आहे. ते म्हणतात की या गोळीची डेट संपलेली असताना तू ती गोळी दिलीस कशी काय. मात्र इकडे मधूला खूप आनंद होत असतो. ती खूप खुश झालेली आहे, कारण ह्या प्लॅनमध्ये तिचाच हात असतो. तिने जेव्हा सिंधू रूममधून बाहेर गेली तेव्हा ती गोळी चेंज केलेली असते, त्यामुळे तिला सर्वांसमोर सिंधूला तोंडावरच पाडायचं होतं. सिंधूच्या बद्दल घरामध्ये जे काही कौतुक चाललेलं असतं ते तिला बघवत नाही आहे. इकडे सिंधू म्हणत असते की हो डॉक्टर, असं होणारच नाही माझ्याकडून, मी नेहमी 1 महिना झाला की त्या गोळ्यांचा बॉक्स चेक करते आणि एक्सपायर झालेल्या गोळ्या मी स्वतःच्या हातानेच त्या फेकून देते आणि नवीन गोळ्या आणत असते, हे अशक्य आहे, हे मी नाही केलं. मग आता रत्नाकरांना डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही तरी लक्ष द्यायचं होतं, आज तुमच्या बायकोची तब्येत किती सिरियस झालेली आहे आणि ह्यांच्यामुळे सुद्धा ते झालेलं आहे. जर एक्सपायर झालेल्या गोळ्या त्यांनी खाल्ल्या असतील, त्यांच्या शरीरामध्ये ते इन्फेक्शन झाल्यामुळेच त्यांना माइल्ड अटॅक आला आहे. हे ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता ते एक्सपायरी झालेली गोळी सिंधू पाहते. सिंधूला विश्वास बसत नाही आहे की मी दिलेली गोळी हीच आहे का. तिला आता खरोखर डाऊट आलेला आहे, पण मात्र ती कोणाचंच नाव नाही घेऊ शकणार. मग आता रुक्मिणी पुन्हा एकदा सिंधूलाच ब्लेम करत असते. तर अन्वी तिची बाजू घेत म्हणते की अगं आजी, जरा शांत हो तू, नेहमी का त्या सिंधू मामीला ब्लेम करत असते, तिची काही चुकी नाही आहे, ती सांगते ना. लगेचच रुक्मिणीताई म्हणतात अन्वीला, अगं तुझं सिंधू प्रेम बाजूला ठेव, आज हे जे काही घडलंय ना त्याला फक्त सिंधू जबाबदार आहे. तरी मात्र अन्वी म्हणते की नाही, सिंधू मामीला नेहमीच तू ब्लेम करत असते, सिंधू मामी असं करणारच नाही, मला इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना, प्लीज तिला काही बोलू नकोस आजी. तरी आजी म्हणते की अन्वी, तू जरा शांत बसतेस का. इकडे मात्र मधूच्या आईला खूप आनंद झालेला आहे. त्या म्हणतात अहो, ह्या घरामध्ये ना काय झालं, ह्या माणसांचं ना, सिंधूने काही केलं तरी सर्व चांगलंच असतं, आणि मग तिने विष
जरी दिलं ना तरी ते अमृत समजून या घरातले लोक पितील. मी तिला ओळखलंय ना, खूप निष्काळजी आणि केअरलेस आहे. तरी मात्र अन्वीला खूप कौतुक का वाटतंय तिचं? का बाजू घेत आहे इतकी? दिसत नाही आहे का डोळ्यांना किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवला त्या सिंधूने? असं आता मधूची आई अन्वीला ऐकवत असते तर अन्वी म्हणते की हो ना, ठीक आहे ना, बोलायचे तुम्हाला जे काही बोलायचे ते बोला, पण माझा तरी विश्वास आहे की सीमा मामीने केलंच नाही आहे. तरी आता रुक्मिणी म्हणते की तू जरा शांत बस, तुझं सिंधू प्रेम बाजूला ठेव. आता ह्या गोष्टींचा उलगडा मी करणार आहे. मी घेते ह्या गोष्टींची जबाबदारी. घरामध्ये जे काही प्रॉब्लेम चालले ना त्याचा मी शोध घेते की हे नक्की करतंय कोण. तर पुढे आता सिंधूला मेडिकल काउन्सिलमधून फोन येतो, कारण त्या डॉक्टर रागानेच इथून निघून जातात. आणि मग त्या इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सिंधूला आता मेडिकल काउन्सिलमधून फोन आलेला असतो. सिंधू काही बोलायच्या आत तिकडनं समोरून ते काउन्सिलमधले ऑफिसर म्हणतात की डॉक्टर सिंधू, आम्ही तुमचं सर्टिफिकेट कॅन्सल करत आहोत. असं सिंधूवरती ब्लेम केल्यामुळे आता सिंधू रडायला लागते. तिला काही बोलू देत नाही, पण तिला आता पुढचे काही महिने घरीच बसावं लागणार आहे. तिला काम करता येणार नाही. असं बोलल्याबरोबरच इकडे राघवलाही खूप काळजी वाटत असते. राघव म्हणते की सिंधू काय झाले, कोणाचा फोन आहे? तेव्हा सिंधू सांगते की मेडिकल काउन्सिलमधून फोन होता आणि माझं सर्टिफिकेट रिजेक्ट केलं आहे, म्हणजे आता मी घरीच बसणार, मी नाही करू शकत डॉक्टरची नोकरी. असं म्हटल्याबरोबर राघवलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे सिंधूचं बोलणं ऐकून. मात्र आता मधूच्या सिंधूला पाहून म्हणतात की अहो, किती मोठा गुन्हा केला ह्या मुलीने आणि तुम्ही हिला सरळ सरळ पाठीशी घालताय का? अरे राघव, तुलाही कळत नाही का? तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर हकलून दिलं असतं ह्या सिंधूला. किती मोठी चुकी केली. तुझ्या आईची आज अवस्था ही फक्त आणि फक्त सिंधूमुळे झाली आणि तू काय गंमत पाहत बसलाय? तुला काही रिॲक्शन घ्यायची नाही आहे का सिंधूवरती? आता मधूच्या इकडे राघवचे कान भरवत आहे. मात्र राघव स्वतःच्याच मतावर ठाम असतो. तो कोणाचं कधीच काही ऐकत नसतो. आता हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये रुक्मिणी खूप चिडलेली असते. तर सिंधू स्वतःला सावरत म्हणत असते की हे अशक्य आहे. मी गोळी देताना एक्सपायर डेट बघितली होती, त्यामुळे मी हे केलंच नाही आहे. मला माझ्यावर विश्वास आहे. तरी मात्र सिंधूचं कोणी ऐकायला तयार नाही. रुक्मिणी आता म्हणतात सिंधू, बाद झालं तुझं नाटक. आल्यापासून पाहते काही ना काही प्रॉब्लेम्स होत आहेत तुझ्यामुळे. तूच जबाबदार असते सगळ्या गोष्टींना. मला आता लिमिट क्रॉस झालं आहे. आता मी तुला घरातून बाहेर हकलवणार नाही. चालती हो ह्या घरामधून. आता आजीने सिंधूला हकलून दिलेलं आहे घराच्या बाहेर. तर राघव काय रिॲक्शन? सिंधू म्हणते की मला ह्या घराची गरज आहे आणि या घराला सुद्धा माझी गरज आहे. आजी प्लीज असं नका करू. तरी मात्र आजी ऐकत नाही आणि तिला घरातून बाहेर हकलवतात. तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना. एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा लग्नाची बेडी. धन्यवाद.